बाहेर मस्त पावसाचं वातावरण आणि चटपटीत गरमागरम खायला मिळालं तर चला बनवूया. 1.5 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, 2 चमचे साजूक तूप घालून मिक्स करू. ह्या पिठाची मूठ तयार होते. थोडे थोडे पाणी घालून पिठाचा मऊसर गोळा तयार करू. 30 मिनिटे बाजूला ठेवून देऊ. आता पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, ठेचा, धने, हळद, उकडलेले बटाटे घालू. चाट मसाला, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करू. स्टफिंग तयार. एका भांड्यात 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर व त्यात साजूक तूप घालून मिक्स करू. साठा तयार. भिजवलेली कणिक घेऊन कणकेचे 5 ते 6 गोळे तयार करून घेऊ. त्याच्या पातळ पोळ्या एक एक लाटून घेऊ. प्रत्येक पोळीला साठा लावून घेऊ. हलक्या हाताने दाब देऊन घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे व स्क्वेअर शेपचा कट द्यायचा आणि त्यात छोटे छोटे स्क्वेअर कटही करायचे. मग त्यात बटाट्याचे स्टफिंग ठेवायचे. कढईला पाणी लावून फोल्ड करून घ्यायचे. मध्यम आचेवर गरम तेलात हे छान कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे. छान लेअर तयार होतात. मस्त वरतून क्रिस्पी, आतून सॉफ्ट हे पॅटीस तयार.